नमस्कार मंडळी, जय खानदे, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. मागच्या वर्षी पिंपळनेर कुस्ती मैदान गाजलं होतं मित्रांनो. नामसप्ताह म्हणून ओळखले जाणारे कुस्ती मैदान पिंपळनेरचा 2025 मध्ये या दोन पैलवानांनी पूर्ण कुस्ती मैदान गाजवलं होते मित्रांनो. यात काही शंका नाही. दत्तू पैलवान भारतीनगर विरुद्ध परवीन पैलवान वाकी सिसपाळा यांच्यामध्ये काय जबरदस्त कुस्ती झाली होती. आणि कुस्तीप्रेमी मला जेव्हा बी भेटतात तेव्हा विचारतात, दाढीवाला पैलवान कुठला होता, शेंड्या पैलवान कुठला होता. त्याबद्दल आज आपण खास व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. दत्तू पैलवान पाटील समाजाचा आहे मित्रांनो. बरेच लोक सांगायचे आदिवासी की महाराज आहे, पण दत्तू पैलवान पाटील समाजाचा आहे. आणि दत्तू पैलवानची वेशभूषा का असे तर दत्तू पैलवान म्हणाला हिंदू संस्कृतीचा आणि परंपरेचा प्रतीक आहे माझी वेशभूषा, त्यामुळे मी माझी वेशभूषा अशी ठेवतो, असा दत्तू पैलवान म्हणाला मित्रांनो. तर आपले मनातले जे प्रश्न होते ते आज नक्की त्याचं उत्तर मिळालं असेल. दत्तू पैलवानचं पूर्ण नाव आहे मित्रांनो दत्तू गोकुळ सोडुरे, गाव भारतीनगर, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. दत्तू पैलवाननी कुस्तीला सुरुवात केली. दत्तू पैलवानचं वय होतं मित्रांनो 15 वर्ष आणि पहिले कुस्ती मैदानाला उतरला टिंगरी गावामध्ये. दत्तू पैलवानने टिंगरी गावामध्ये 6 कुस्त्या खेळला, 6 कुस्त्या पडला आणि 7वी कुस्ती जेव्हा खेळला टिंगरी गावामध्ये तेव्हा विजय झाला मित्रांनो. 7 कुस्ती पहिले खेळला, 7 मधून एकच जिंकला. तेव्हापासून दत्तू पैलवानने मागे वळून नाही बघितला. आज 2026 पर्यंत कुस्त्या करत आहे आणि प्रत्येक गावाच्या कुस्ती मैदानामध्ये आपल्याला दत्तू पैलवान बघायला भेटतो मित्रांनो. दत्तू पैलवानचे वस्ताद छोटू वस्ताद, नितीन वस्ताद. दत्तू पैलवानच्या जोडीला त्यावेळेस तयारीला होतं मित्रांनो भरत पैलवानच्या आणि दत्तू पैलवानचा त्यावेळी सराव चालायच्या जोडीने मित्रांनो. आणि आता 2026 मध्ये दत्तू पैलवान बरोबर सरावला मैदानमध्ये आखाड्यामध्ये भारतीनगरमध्ये आता बारकू पैलवान, गवळे पैलवान आणि अजून कोणीतरी 1-2 येत मित्रांनो. त्याच्याबरोबर दत्तू पैलवानची पकड सुरू असते आणि दत्तू पैलवान कुस्ती मैदान फिरत असतो मित्रांनो तयारी करून. आणि दत्तू पैलवाननी भरपूर कुस्त्या केलेल्या आहेत. भरपूर दत्तू पैलवान एक व्हायरल पैलवान आहे मित्रांनो.